काय सवय दूरपर्यंत बस नाही आहे, त्यामुळे आता आम्ही या ओमनीमध्ये बालाजी मंदिरपर्यंत आम्ही आता जातो आणि तिथं दर्शन घेतो. मे बी तिथंच थांबू, नाही तर परत येऊ घरी, बघूया. कारण की बस 1:15 तिथं थांबणं वरत नाही. पण आता बऱ्याच वर्षानंतर मी आलो म्हटल्यानंतर वेळ पण होता म्हणून दर्शन आम्ही दोघांनी घेतलेलं आहे. नीरा किंवा वीर. आता बससाठी थांबू, बघूया जी बस मिळेल, कारण की दोन्ही अनएक्सप्लोर रूट आहे. कोणी बिल दिली? तू बिल दिली? मी नाही, इकडून दिली. मध्ये वगैरे राहिले तर नाही दिली. एक 1:15 येणारी गाडी, आता 2 वाजले तरी आम्ही आता कापूर होलाच आहे. आणि टाईम कितीचं सांगितलं होतं? 1चा ॲक्च्युली आमचं टाईम टेबल बघण्यात चूक झाली. 1ची जी गाडी होती ती 2 सव्वा 2 हां, म्हणजे 1ला 12ला तिथून निघणार नव्हती, कात्रजून 1ला निघणार होती. त्यामुळे आम्ही 1:30 वाजेपर्यंत इथं थांबलो होतो. म्हटलं परत कुठे कोणता प्लॅन करा, म्हटलं ठीक आहे जाऊ दे. नमस्कार, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता मी आहे कात्रजला आणि माझ्यासोबत आहे माझ्या PMPच्या प्रवासाचा पार्टनर ओमकार. आणि आज आम्ही पुन्हा एकदा PMTचा एक अनएक्सप्लोर रूट एक्सप्लोर करायला चाललेलो आहे. तसं सकाळी लवकर निघणार होतो आम्ही, पण हा काय झोपेतून उठला नाही लवकर, त्याच्यामुळे आमचा प्लॅन थोडा डिले झालेला आहे. आता आपण सरपोत्यांच्या स्टॉपला जाणार आहोत आणि तिथून तुम्ही पाहिलं असेल तो हा स्टॉप आहे जिथून आपण 61 नंबर सारोळा एक्सप्लोर केली होती, केतकावळे बालाजी मंदिर एक्सप्लोर केली होती. आणि आता तिथूनच आम्ही कापूरहोळला जाऊन पुढे सासवड आणि सासवडहून मग पुढे ज्या नीरा आणि वीर या 2 गावांना ज्या बसेस चालू झालेल्या आहेत तो एक्सप्लोअर करण्याचा आज दिवसभराचा प्लॅन आहे. थोडं डिले झालेलं आहे. आता बसेस कशा मिळतात, कनेक्टिव्हिटी आम्हाला कशी मिळते, त्याच्यावरून आमचा प्रवासची दिशा जी ठरणार आहे. जे काही आज आम्ही फिरू, ज्या काही बस आम्हाला मिळतील चुकतील ते सगळा या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला आजचा हा प्रवास आपण सुरू करूया. आता इकडे सरपोत्यांचं उद्यान आहे, तर तिथं 61 नंबर सारोळा लागलेली. आता ही बस पकडून आम्ही कापूरहोळपर्यंत जातो आणि तिथून जर का पुढे सासवडच्या दिशेने जाणारी जर का गाडी भेटली तर बघूया. ही बस निघेल 10 सव्वा 10च्या दरम्यान, तेव्हा जाऊ. काल वाचली मी येणार तुम्ही ट्रेनमध्ये मी सकाळी वाचली तेव्हा कळलं मला GPS गाडी आली जवळपास आता उतरलो आहे जस्ट कापूरहोळला आणि बघूया, चौकशी करूया पहिल्यांदा आपण. इकडे हा रस्ता आहे त्या गाडीसाठीच आहे. आता आमच्या गाडीसुद्धा बरीच पब्लिक आली होती या रस्त्याने जायला, तर हाच रस्ता आहे. आपण जेव्हा
बालाजी मंदिराची गाडी पकडली होती ते या रस्त्याने. रस्ता पुढे पुरंदर किल्ला आणि सासवडला जातो आणि मध्ये नारायणपूरचं दत्त मंदिर पण येतं. ती कमान तुम्हाला दिसते, श्री क्षेत्र नारायणपूर. तर इथंच आहे. बघूया आता गाडी आहे का, म्हणजे पुढची दिशा ठरवायला. आता बस यायचे काय चान्सेस दिसत नाही आहे, त्यामुळे आता उसाचा रस पितो. आणि ओंकार म्हटल्याप्रमाणे इथून 2.5 किलोमीटरवरतीच मंदिर आहे, त्यामुळे मंदिरामध्ये मी बी चालत जाऊ. कारण की आता पुढची बस आहे ती डायरेक्ट 1 वाजता आहे. शेड्यूल आम्ही चेक केलं, त्यामुळे मग 1 वाजेपर्यंत इथं थांबण्यापेक्षा पुढं जाऊन मंदिरात जायचा सध्या प्लॅन केला. बघू कसं वर्कआउट होतं. आधी ज्यूस तरी पिऊन घेऊया. काय बोलतो? इथून 4 किलोमीटर आहे मंदिर. हां ते होतं 2.5, कारण जास्त आहे. बसने गेलो होतो मी मागे, तेव्हा थोडं अंतर आहे. बघू आता बघा रस पिऊया आणि मग थोड्या पुढची बससाठी. तर बरेच पब्लिक पण थांबलेले, आमच्या बसमधूनच आलेले. त्यामुळे बघू आता काय ह्या मार्गावरचा प्रवास कसा होत होते. आता काय सवय दूर करून बस नाही आहे, त्यामुळे आता आम्ही त्या ओमनीमध्ये बालाजी मंदिरपर्यंत आम्ही आता जातो आणि तिथं दर्शन घेतो. मे बी तिथंच थांबू, नाही तर परत येऊ खाली. बघूया, कारण की बस 1:15 तिथं थांबणं होत नाही आहे. तोपर्यंत आम्ही तिथे जातो. आणि बघा असं आमचा प्रवास असा, आम्ही दोघं इथं निवांत बसलो आहे, पाठीमागे गर्दी होईल म्हणून. ठीक आहे, असा सुद्धा अनुभव गरजेचा असतो. आम्हाला तरी डाऊटफुल होतं शेड्यूलप्रमाणे, थोडं डिले होईल पण चालतं आहे. सुद्धा अनुभव असले पाहिजे. आता एक 10-15 मिनिटामध्ये पोहोचू मंदिरात आणि तिथून म्हणजे फाट्यापासून आतमध्ये मंदिर आहे, बरोबर की नाही? आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेऊन परत आपल्याला बाहेर जावं लागेल आणि बाहेर परत आपल्याला तिथून याच गाडीने किंवा जमल्यास तिथंच आपण चला बाहेर जाऊ का गाडीच्या? सरका पाठच्यानं घुसवताय, पुढच्यानं सरकवताय. हा आता एखादा माणूस राहिला त्यांचा नको आहे मला. नाही बसले का तुम्ही? बसा बस. तुम्ही बॅगेत काय ना बॅगेत दे इकडं होतंय बरोबर. नाही, एक काम करा, तुम्ही उतरा, यांना बाहेर बसू द्या. चला नाही काय ना, तब्येत वर लागलो आपण सगळी. लॉकडाऊनचा कसं आहे, तुम्ही आनंदी गाडीवाला आनंदी, त्यात काय गेअरचं राहू द्या. बसलो मी आरामात बसलोय. बरं झालं बाहेरून बसलो. मी कसा बसलोय मलाच समजत नाहीये. मी बसलोय की उभा आहे ते पण समजत नाही. मला किती वेळा विचारला तू काय बोललाच नाही. आम्हाला वाटलं सासवडची गाडी आहे लगेच. ती गाडी तासानी हे पण हा 1:15 गाडी. मग म्हटलं चला आता मंदिराला जाऊन मग खाली परत. पाय गेला माझा पण शपथ. हा येतो असला डेंजर प्रवास झालाय ना, बापरे. बघा त्या गाडीतून तुम्ही म्हणाल याला PMTच एक्सप्लोअर करणारा हे काय दाखवायला लागलाय, पण जो प्रवास आहे तो दाखवला पाहिजे आणि ऑप्शन नव्हता, त्याच्यामुळे यावं लागलं. कसं बसलो का उभा होतो त्या ओमनीमध्ये ते मलाच माहीत नाही. तुझ्या आता अंगावरतीच बसलो होतो मी. जाऊ द्या थोडासा एक 10-15 मिनिटाचाच प्रवास होता, त्याच्यामुळे
चालून जातं आहे. पण लांबचे प्रवास असे करणं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की किती बसचा प्रवास आरामदायी असतो हे या माध्यमातून आपल्याला समजतं. ठीक आहे, 12:04 झालेले, त्यामुळे 1पर्यंत जर का आपल्याला परत तिथं जायला मिळालं कापूरहोळला तर चांगलीच आहे, नाही तर मग इथंच फाट्यावरती थांबू. मंदिराचा परिसर आहे, मागच्या ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, त्यात तुम्ही पहा, आय बटनवर लिंक देतो मी. आता दर्शन घेऊन मोकळं झालो आहे आम्ही. खाली 10 मिनिटामध्ये दर्शन झालं. तशी गर्दी आहे, विकेंड असल्यामुळे थोडी गर्दी. मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा गर्दी काही नव्हती, दर्शन पण मी घेतलं नव्हतं कारण आलेल्या बसनेच गेलो. पण आता बऱ्याच वर्षानंतर मी आलो म्हटल्यानंतर वेळ पण होता म्हणून दर्शन आम्ही दोघांनी घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालं. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा 2010-11च्या सुमारास, तेव्हा काही तेव्हा म्हणजे हे असं काय डेव्हलपमेंट नव्हते. आता खूप चांगलं केलं आहे. आतमधलं जे मंदिराचं स्ट्रक्चर ते आहे तसंच आहे, आजूबाजूचा विस्तार परिसर चांगल्याप्रमाणे वाढलेला आहे. आता आम्ही निघालो आहे. आता हा परिसर आहे, हा रस्ता जातो थेट त्या कापूरहोळ सासवड रोडला. तर तिथं काय भेटतं आहे का बघूया. आलो तसंच कदाचित जावं लागेल, जे भेटेल त्यांनी. आम्ही नाहीतर तिथंच थांबू मे बी, नाहीतर कारण की बसचा वरतून येणारी बस जस्ट 10 मिनिटं आधी मंदिरातून गेली. हो, आम्ही पाहिली ती बस. नेमकं त्या बसला शूट करणार होतो पण गोप्रो आणि मोबाईल वगैरे मंदिरात अलाउड नसल्यामुळे आम्ही जमा केले होते. ती बस गेली, ड्युटी संपलेली टुवर्ड्स कात्रजकडे. आता ती जी बस येणार आहे ती कापूरहोळला बघूया. कात्रजून येणारी कापूरहोळला जायला जर का ऑप्शन असेल तर पहिल्या स्थानकापासून त्या स्टॉपपासून बसायला जागा मिळेल, नाहीतर मग इथं थांबण्याशिवाय काय पर्याय नाही. बघूया. मी म्हटलं ना आम्हाला बस काय भेटणार नाही. आता पुन्हा आम्ही कापूरहोळकडे चाललेलो आहे. तसा वेळ 12च आहे, 12:30 होऊन गेलेले. कटाले का होय ना, एकला गाडी मला ते पण हे सांगतात. आणि दुपारच्या टायमिंगलाच नाही ना, सकाळीच बरं येते. सकाळी गाडीला गाडी उभी करते तिथे आणि मोकळी गाडी जाते. मोकळी जाते आणि दुपारच्या टायमिंगला नाही. दुपारच्या टायमिंगला गाडी नाही. बघा हीच माहिती घ्यायची होती. 3 वाजेपर्यंत आता एक वाजता आली ना, डायरेक्ट कात्रजला गेली. आली का नाही बरोबर. ते हेच सांगताय. पण आम्ही सुद्धा ॲक्च्युली तेच पाहायला आलेलो, गाड्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती नेमकी कशी आहे काय पाहायला. त्यामुळे बघूया आता एकची जी गाडी शेड्यूलची आहे ती सुद्धा आम्हाला वेळेवर भेटते की नाही. आता परत आम्ही कापूरहोळला चाललो आणि सुपरफास्ट राईड आमची चालू आहे बघा. बॅक टू पॅव्हिलियन कापूरहोळला चालू आहे. आणि या गाडीने आम्ही आलो, जाताना या गाडीने आलेलो आणि हेच ते ड्रायव्हर दादा होते आणि येताना या गाडीने आलो. आता थांबतो इथं सावलीमध्ये उभं राहतो आणि कात्रजून येणाऱ्या गाडीची वाट बघतो. आता आम्ही बघूया गाडी कधी येते. 1:15 येणं अपेक्षित आहे. आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. 1:15 येणारी गाडी, आता 2 वाजले तरी आम्ही आता कापूरहोळलाच आहे. आणि टाईम कितीचं सांगितलं होतं? 1चा ॲक्च्युली आमचं टाईम टेबल बघण्यात चूक झाली. 1ची जी गाडी होती ती 2-2:15 म्हणजे 1:12 तिथून निघणार नव्हती, कात्रजून 1ला निघणार होती. त्यामुळे आम्ही 1:30 वाजेपर्यंत इथं थांबलो होतो. म्हटलं परत कुठे कोणता प्लॅन करा. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आता जेव्हा गाडी येईल तेव्हा येईल. 2 वाजून गेले, 2:15 गाडी यायला पाहिजे. म्हणजे 1 वाजता गाडी निघाली. आपण 12चं शेड्यूल ठरवलं होतं, 1पर्यंत येईल. पण ते बघायला आमचं चुकलेलं आहे. 1:15 तास लागतात. 2-2:15 बघूया आता. आता एवढं थांबलोय तर आता कशाला थोडक्यासाठी घालवायचं. त्यामुळे वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे. बराच उशीर झाला आम्हाला इथं. आता बघूया. तरी सावलीत थांबलं, खूप ऊन आहे इथं. तिथे कुठेच सावली वगैरे काय नाही आणि प्रचंड धूळ वगैरे. मग आता इथं सावलीमध्ये एका ठिकाणी आम्ही अर्धा-पाऊण तास झालं थांबलो. बघूया कधी बस येते.
आणि फायनली धावत पळत आम्ही आलेलो, बस आलेली आहे. मिळवली फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे बाबा. कधी आलो होतो आपण इथं? बरोबर 11:15 11:15 ते आता जर 2:15 झाले. म्हणजे बघा आम्हाला किती उशीर झाला, पण ठीक आहे. अशा अनुभवासाठी रेडी असतो आम्ही. सासवड आता सासवडकडे जाताना ही बस बालाजी मंदिराच्या परिसरात जात नाही. हा जो बाहेरचा फाटा आहे तिथपर्यंतच ही बस जाते. आता मगाशी आपण जी बस बघितली ती कात्रजकडे जात होती, ती बस आसमधून गेली होती, पण सासवडला जाताना ही बस जात नसावी. आता तर आमची तर बस गेलेली नाही आहे, पण शेड्यूलप्रमाणे गाडी आतमध्ये जाते असं सांगितलं जातं. तर आमची तर बस आतमध्ये गेलेली नाही. त्यामध्ये जर का मंदिराच्या इकडून सासवडला जायचं असेल तर गाडी बाहेर रस्त्यावरतीच उभं राहिलेल्या सगळ्यात सेफ. गाडी पण शूट नाही करता, त्यामुळे तुम्ही बाहेरच थांबा. नाही तर परत आतमध्ये बस येईल याची तुम्ही वाट बघायला आणि बस बाहेरच्या बाहेर रोजच तुम्ही थांबा. आता आमचा खरा प्रवास सुरू झालेला आहे. याच्या आधी मी बाईकवरती या रस्त्यावरती मी आलो, हा रस्ता एक्सप्लोर केला होता. म्हणजे नारायणपूरमध्ये जे दत्ताचं मंदिर आहे त्यानंतर आणि बालाजी मंदिर. पण आता पहिल्यांदा PMT सुरू झाल्यापासून हा माझा पहिलाच प्रवास आहे. कदाचित तुझा सुद्धा पहिलाच प्रवास. इथून पुढचा पहिला. ठीक आहे, बघूया आपण.
तुझं ठीक आहे तो दिसतो का स्टँड आहे ते
जस्ट पोचलो आहे आता आम्ही सासवडला. आणि हे जे आहे ते सासवडचं बसस्टँड आहे. माझ्या मते मी पहिल्यांदा दाखवलं असेल तुम्हाला. समोरून एस टी चालली आहे, संप चालू आहे आणि काही प्रमाणात एस टी पण चालू आहे. तर आता आलेलो आहे आम्ही आणि आता इथून पुढे आमचा जो प्लॅन होता नीरा किंवा वीर, आता बससाठी थांबू. बघूया जी बस मिळेल, कारण की दोन्ही अनएक्सप्लोर रूट आहे. त्यामुळे जी बस मिळेल त्या बसने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. आता किती वाजता बस आहे आता जस्ट आलो, आम्ही चौकशी करतो आणि मग पुढची दिशा आपण ठरवूया. आता नाही म्हटलं तरी वाजले तर 2:45 झालेले आहेत. आता या दरम्यान एक बस आहे, जी बस मिळेल नीरा तर नीरा, वीर तर वीर, पण आपण जाऊया आपण. चला. पाठी येते ना? येते येते येते. एवढ्या 3 पाट्या लावल्या, सगळ्या पाट्या आल्या.